मित्रांनो, मी आता ज्या प्लेसवर आलो आहे म्हणजे साधीसुधी जागा नाही आहे ही. म्हणजे मी आता डायरेक्ट जैसलमेर फोर्टवरून जैसलमेरमध्ये एक गाव आहे, भूतोका गाव पण म्हणलं जातं, त्या गावात मी आलेलो आहे आता. तर त्याच्यात हिस्ट्री मागे त्याच्या पूर्ण याची. तर विषय असा आहे की इकडे ब्राह्मण लोकांवर अत्याचार झाले होते, म्हणजे जे आधीचे फार होते ब्राह्मण, तर त्या राजांनी ब्राह्मण लोकांची घरं वगैरे तोडले, त्यांच्यावर अत्याचार केले. तर या गावाला म्हणजे श्राप लागला की इकडे कोण राहणार, म्हणजे इथे कोण राहील तर त्याचा वंशच नष्ट होऊन जाईल. तर मग या गावात कोण राहत नाही आणि या गावातल्या जागा जमिनी पण लोक घेत नाही. तर हा गाव असाच पडला आहे खंडर एकदम. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता जसं की घरं वगैरे हे तोडलेले आहेत बेसिकली, आणि खंडर आहे असंच. या गावात कोण राहत नाही आणि ते भूतोका गाव असं पण म्हणलं जातं. आणि या विलेजचं पण एक नाव आहे, तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. तर गावाचं नाव कुलधारा विलेज असं आहे जैसलमेरमध्ये, राजस्थानमध्ये. तर आता मी वरती आलेलो आहे, मला इकडून दाखवतो. तसं हे समोरचं मंदिर जे एकदम म्हणजे काहीच नाही आतमध्ये पूर्ण आहे, आणि सर्व घरं वगैरे पूर्ण फार लांब, म्हणजे पूर्ण गावासारखंच प्रॉपर एकदम पूर्ण आहे ते. आणि सर्व घरं वगैरे तुटलेली ऑलमोस्ट. अशी पण जागा आहे, काय बोलणार. हाय इंटरेस्टिंग आहे थोडी, पण तर बघू इथलं सर्व आम्ही बघतो आणि मग लगेच नेक्स्ट डेस्टिनेशनला जातो. वेट इज ओव्हर आणि फायनली आम्ही आलेलो ज्या क्षणाची वाट बघितली, स्नो डेझर्टमध्ये. आता जीप सफारी सुरू, चला बघत राहू. आता आमिर फोर्टला आलेलो आहे मॉर्निंगला, जयपूरमध्ये. तर जयपूरला आमिर फोर्टला आलेलो आहे आम्ही. फार मोठा असा फोर्ट आहे हा, आणि इथली खास बात अशी आहे की इकडे तुम्हाला बघायला भेटेल एलिफंट राईड आहे. एलिफंट राईड तुम्ही करू शकता, जे दिसतात जरा जवळ जावं लागेल मे बी, पण इकडे बघू शकता एलिफंट राईडचे तिकडे. म्हणजे एलिफंट राईड करत तुम्ही वरती पण जाऊ शकता, मी खाली पण येऊ शकता, म्हणजे रॉयल फिलिंग आहे एकदम. तर बघूया कसं काय, आणि या फोर्टबद्दल थोडंफार सांगतो तुम्हाला काय मला समजतं आहे. बघत राहा व्हिडिओ. मित्रांनो, फोर्ट एकदम छान होता, म्हणजे फार बघण्यालायक होता. आणि जोधा अकबर वगैरेंची शूटिंग पण झाली होती इकडे आतमध्ये, मेलामध्ये. मी शूट पण केले ते तुम्हाला दिसेलच. आणि 100हून जास्ती वर्ष या फोर्टला लागले बनवायला. फार म्हणजे समथिंग लाईक अराउंड 130 असे एवढे वर्ष लागले हा पूर्ण फोर्ट बनवायला. 3 पिढ्या गेल्या बहुतेक, असं त्यांचं म्हणणं होतं ते. आणि फार सुंदर असं आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत असेल, चायना वॉलसारखं जे दिसते तुम्हाला, ते ॲक्च्युली वॉल ऑफ
अमीर असं त्याला म्हटलं जातं. फार सुंदर आहे असं आजूबाजूला आणि इथून असा काय व्ह्यू आहे पूर्ण. आता आम्ही एलिफंट राईडला आलेलो आहे. तिकडे फोर्टवर केली नाही कारण की फार रश होती तिकडे. तर मी आता इकडे एका फार्ममध्ये आलेलो आहे. त्याला हत्तीचं गाव असं पण म्हणलं जातं, असं आम्हाला आमचा ड्रायव्हर बोलला. एक्झॅक्टली मला माहीत नाही. यांच्याकडे फुल म्हणजे हत्तीच्या रिलेटेड सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की बाथ विथ एलिफंट आणि फोटोज करा, वॉक करा, राईड करा, या गोष्टी आहेत. मी आता राईड करणार आहे, बघू कसं एक्सपिरियन्स असतं. असं सांगितलं. आणि एक गोष्ट सांगायची गेली ऑल ओव्हर राजस्थानची, की तुम्ही जितक्या पण फोर्टला जाल, कितल्या पण म्हणजे असे हिस्टॉरिकल प्लेसला वगैरे तिथल्या जाल तुम्ही टुरिस्ट प्लेसला, काहीही फ्री नाही. सर्वीकडे तुम्हाला एंट्री फीस द्यायची आणि एंट्री फीस पण त्यांची खूप हाय आहेत, म्हणजे अराउंड 300, 400, 500 अशा त्यांची एंट्री फीज आहे पर पर्सन. सो ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, ती आता सांगितली. बाकी राजस्थानमध्ये बेस्ट गोष्ट तर मला अख्या ट्रिपमध्ये हीच वाटली, की मी जी डेझर्ट ॲडव्हेंचर केलं होतं, जी प्राईड अँड ऑल, तेच मला फार आवडलं काय राजस्थानमध्ये. सो आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडतात आहेत आणि मला कमेंट करा की मी अशा अजून तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील आणि मी ट्राय करत बनवायचं. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इंस्टावर वगैरे मला फॉलो करा, सुजय काटे @03. थँक्यू फॉर वॉचिंग.